तू इतका का त्रास करून घेतोस? जीवन जगण्यासाठी असतं, टेन्शन घेण्यासाठी नाही. जेवण केलं, पंखा चालू केला आणि झोपून गेला. तू खूप कमजोर आहेस असं कधीच विचार करू नको. या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्या विचारांवर अवलंबून असते. ज्यावेळी तू झोपलेला असतोस त्यावेळी कुठेतरी एखादा मुलगा रात्री जागून मेहनत करत असतो. जर तुला वाटत असेल की प्रत्येकाला आयुष्यात यश मिळत नाही तर ते चुकीचं आहे. पहा मित्रा, जीवन आहे तर जबाबदारी घ्यायला शिक. इथे कोणीही एका दिवसात यशस्वी होत नाही. कोणालाही एका दिवसात यश मिळत नाही. यशस्वी व्हायचं असेल तर रोज स्वतःला घडवावं लागेल. यश हवं असेल तर इतकं तरी करावंच लागेल तुला. जर हे सुद्धा करू शकत नसशील तर ते यश नाही, ते एक स्वप्न आहे. आयुष्यात काहीतरी बनायचं असेल, काहीतरी करावं लागेल. असं बसून स्वतःला खुश करू नको. हळूहळू चालत राहा. यश कधीच दूर नसतं, ते नेहमी जवळच असतं. जे लोक रोज प्रयत्न करतात त्यांच्या मनात ही जाणीव कायम असते. तू प्रवासात चालत राहा. स्वतःला कमजोर समजू नकोस. जर तुझं लक्ष तुझ्या यशावर असेल आणि तू दिवसभर त्याचाच विचार करत असशील तर नक्कीच एक दिवस तिथे पोहोचशील. यश मिळवण्यासाठी त्याग आवश्यक असतो आणि जेव्हा तुला यश मिळेल तेव्हा तुला हे सगळं समजेल. आयुष्य 2 क्षणांचं आहे, म्हणून विश्वास ठेव. असं येऊन निघून जायचं नाही. जर आयुष्य जगायचंच असेल तर स्वतःला एक उदाहरण बनव. दुसऱ्यांकडे तक्रार का करायची? दुसऱ्यांकडून अपेक्षा का ठेवायच्या? तुझी कथा तू स्वतः लिही आणि तुझी दुनिया तू स्वतः तयार कर. आज एक सुंदर मेडिटेशन घेणार आहोत जे तुम्हाला तुमच्या यशाच्या मार्गावर नेण्यासाठी खूप उपयोगी पडेल. शांत बसा. सुरक्षित ठिकाणी बसा. डोळे बंद, पाठीचा मणका ताठ. आता एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास आत. हळूहळू बाहेर. प्रत्येक श्वासाबरोबर मनात असलेल्या शंका, कुशंका, भीती, वाईट विचार बाहेर पडू द्या. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत नवीन उत्साह, नवीन विचार, एक जिद्द येऊ द्या. पुन्हा जाणाऱ्या श्वासासोबत भीती, वाईट विचार, दुःख बाहेर जाऊ द्या. कल्पना करा तुम्ही एका सुंदर फक्त वाळूच्या रस्त्यावरून चालत आहात. एकदम मऊ वाळू जे तुमच्या पायाला स्पर्श करते. तुम्ही एकटेच त्या वाळूवरून चालत चाललेला आहात. खूप लांब, खूप लांब. कुठं जायचे माहीत नाही, पण मन म्हणतंय इथून चालत चल, याच रस्त्याने चालत चल. हळूहळू तुम्हाला एक मोठं झाड दिसेल. त्या झाडाच्या शेजारी जा. त्या झाडाकडे बघा. एक मोठं वटवृक्ष, खूप मोठं झाड, त्याच्या खूप फांद्यांनी जमीन झाकली गेलेली आहे. दाट अशी सावली देते. ते त्या झाडाखाली, झाडाच्या बुंध्याला टेकून बसा. कल्पना करा ती झाड म्हणजे कोणीतरी अशी व्यक्ती जी तुम्हाला तुमच्या दुःखांमध्ये ढालीसारखी उभी आहे, जी तुम्हाला तुमच्या सर्व संकटांमधून रक्षित करते. जसं ते झाड तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार करते त्याच्या फांद्यांच्या रूपातून. कल्पना करा ते झाड म्हणजे तुमचं प्रोटेक्शन. आता एकही वाईट विचार, एकही भीतीचा विचार किंवा मला माझ्याकडून होऊ शकत नाही, मला जमणार नाही हा विचार
तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. अनुभूती घ्या. तुमच्या हृदयातून एक दिव्य उबदार प्रकाश बाहेर पडतो. हळूहळू तो तेजोमय होतो आणि त्या तुमच्या भोवतीच्या वलयामध्ये पूर्णपणे पसरतोय. तो प्रकाश तुम्हाला सामावून घेतोय. पूर्ण शरीर हे प्रकाशमय होते. या प्रकाशासोबत मनातील सर्व विचार नष्ट होत आहेत. वाईट विचार, भीती, नकर्तेपणाची भावना नष्ट होते. आता तुमचं हृदय हलकं होते. खूप हलकं, खूप हलकं, खूप हलकं. आता फक्त राहिले ते पॉझिटिव्ह विचार. मी करू शकेन. मी काहीतरी नवीन करेन. मी स्वतःला सिद्ध करेन. मी सुरक्षित आहे. हळूहळू पूर्ण शरीराकडे लक्ष द्या. हातापायाची हालचाल करा. पूर्ण एकदा श्वासावर निरीक्षण करा. तुमचं लक्ष तुमच्या श्वासावर आणा. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. श्वास घेताना कणखरपणाची, मजबूतपणाची अनुभूती येते. श्वास सोडताना शांत, स्थिर, संयम येतोय. पुन्हा एकदा श्वासावर लक्ष आणा. हातापायाची हालचाल करा आणि जेव्हा तयार असाल तेव्हा डोळे हळूहळू उघडा. यातून काय बरं साध्य झालं? यातून एक शक्ती, एक ऊर्जा, एक ताकद आपल्यामध्ये जागृत झाली. जी आपल्यासोबत कायम असेल. आपल्याला निगेटिव्ह विचार, भीतीपासून परावृत्त करण्यासाठी. तर मग आता रडत बसायचं नाही. आता लढायला शिकायचं. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सुंदर अशी कमेंट करा. ज्याला गरज असेल त्याला शेअर करा. आणि हो, असेच व्हिडिओ ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.